प्रश्न मला सारखा माईक पडला. चालू आहे. बघितले पण आम्ही इथल्या कोणी लावलेले नाही. तुम्ही वनवा लागला तर कधी विजवायला वगैरे गेले? जातो ना आम्ही. नक्कीच. ए अक्षा, का अप्पा? साहेब लोक काय सांगतात बघ. बर बर आलो थांबा. दादा, इथं वनवे खूप लागतात असं कळालं. खरं तर आम्हाला दुरून दिसतात सुद्धा. का लागतात एवढे वनवे आणि कोण लावतं? मॅडम शेतकरी आहे आम्ही. पुढच्या वर्षी गावात चांगलं यावं म्हणून करावं लागतं ना ते. दादा, माझी ना कर्मप्रतिष्ठान म्हणून एक संस्था आहे. गेली 6 वर्ष झाला आम्ही वनवा निर्मूलनावर काम करतो. खरं तर जळणारा गवत, त्याच्यात असणारे प्राणी, सरपटणारे प्राणी, उडणारे प्राणी, पक्षी, त्यांची अंडी बघून खूप मन हेलावतं. आणि या सगळ्याचाच विचार करण्यासाठी किंवा या सगळ्याची आपल्याला माहिती मिळावी म्हणून आज आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती देण्यासाठी स्वतः कुंभार सर इथं आलेले आहेत की ज्यांनी खूप गेली 25-30 वर्ष ते फक्त वनव्यावर काम करतात. तर आपण त्यांच्याकडून ही माहिती घेऊयात. आता जो शेतकऱ्यांचा गैरसमज आहे, गावकऱ्यांचा गैरसमज आहे की वनवे लावल्यानंतर चांगलं गवत येतं असं तुम्ही म्हणताय, पण त्याच्या संदर्भात संशोधन झालेलं आहे. आपल्या परिसरात असणारं जी वेगवेगळ्या प्रकारची गवतं आहेत, रोशा गवत आहे, तांबा गवत आहे, मारवेल आहे, यासारखी जी गवतं आहेत ती गवतं आमच्या जनावरांसाठी अतिशय चांगली आहेत. त्याच्यामुळं दुधाचं फॅट वाढतं. पण ज्यावेळी तुम्ही वनवे लावताय, सलग अशी वनवे लावल्यानंतर दरवर्षी वनवे लागल्यानंतर जे येणारं गवत आहे ते फक्त कुसळी गवत येतं. आणि कुसळी गवताचं एक वैशिष्ट्य आहे की कुसळी गवताच्या बिया लवकर रुजतात, पहिल्या पावसामध्ये उगवून येतात आणि तुम्हाला वाटते की गवत येतात. ते हा जो गैरसमज आहे तो काढला पाहिजे. दुसरी गोष्ट की एखाद्या पैलवानाला आपण म्हटलं की चिरमुरं खा आणि पैलवान खेकर, खारी खोबरं खाऊ नकोस, तसं ह्या जनावराला जर कुसळी गवत नुसतं दिलं तर कमी फॅटचं दूध येणार आणि आपला तोटा होणार. म्हणून आपण वनवं लावलं नाही पाहिजेत. ते जे गवत आहे, वेगवेगळ्या प्रकारचं गवत आहे, ते आपल्या डोंगराला टिकलं पाहिजे आणि ते टिकवण्याची क्षमता फक्त आपल्यामध्येच आहे. आपण आपल्या परिसरातलं गवत वाचवूया, वनवे वाचवूया. असं आपण जर केलं सातत्यानं तर एक दिवस असा येईल की आपल्या दुधाला पण भाव मिळेल आणि चांगल्या प्रतीचं दूध आपल्याला मिळू शकेल. खरं आहे साहेब तुमचं, पटलं आम्हाला. अहो आजपर्यंत कुणी समजावून सांगितलंच नाही ना असं वनवं का लावत्यात आणि का नाही, त्यामुळे आम्हाला कळणार कसं. पण एक गोष्ट लक्षात ठेवतो बरं का, आता वनवा लावणार नाही आणि कुणाला लाव बी देणार नाही. काय अप्पा? बरोबर आहे. आणि लावला तर त्याला पकडूया आपण, हा, लक्ष ठेवूया आपण. लक्ष ठेवूया. त्याचं माझं एकच सांगणं आहे, आग नका लावू पाहून तुम्ही या वनाला, आणि या वनाचं रक्षण आपण कराल. करायलाच पाहिजे साहेब, आणि नक्की करू आम्ही. माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की वनवे लावू नका, जैवविविधतेचे रक्षण करा, वन विभागास सहकार्य करा. वणवा लावल्यामुळे गुरांना खाण्यायोग्य गवत नष्ट होईल. शेतकरी बांधवांनो, गवत कापा पण पेटवू नका, कारण गवत पेटवल्यामुळे त्याच्या जागी येईल ते फक्त कुसळी गवत. मग गवतासाठी तोडावं लागेल अजून जंगल, शोधावी लागेल नवीन जमीन. आपण समजतो वणवा लावला की गवत चांगलं येतं, पण खरं आहे का? मग विचार करा. आपल्या एका चुकीच्या कृतीमुळे भविष्यात आपल्यालाच मोठी किंमत मोजावी लागणार. वणवा लावू नका, कारण निसर्ग आहे तरच आपलं भविष्य आहे. सौजन्य, कर्म प्रतिष्ठान आणि हरित सातारा.